आणि मग म्हणजे स्वामी महाराजांचं वास्तव्य मग मुंबईत कुठे असायचं जसं? महाराजांचं वास्तव्य नेमकं कुठे होतं ते खरं सांगायचं तर हा एक प्रश्नचिन्हच आहे. पण हं. एक अशी घटना एक घडलेली आहे. मुंबईचे एक भक्त आणि त्यांचा संबंध संबंध मला वाटतं एक मोठा ग्रुप होता. तो स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला गेलेला. त्यांनी मग महाराजांचं दर्शन घेतलं. हां. कधी-कधी एखादा समजा भाग्यवान असेल तर त्याला त्याच्याशी महाराज चांगला रॅपो स्वतःहून हे करायचे. "बाबा काय रे बाबा कसा आहेस वगैरे." बरं. मग हिंमत व्हायची साहजिकच आहे. स्वामी महाराजांना आणखीन काही प्रश्न विचारायचे काय काय. हं. तर तेव्हा त्या भक्तांनी स्वामी महाराजांना सांगितलं, "महाराज माझ्याकडे महाराज माझ्याकडे मुंबईला या ना. हां. खूप छान वाटेल मला." हं, हं. तर महाराज हसले आणि म्हणाले, "अरे बाबा मुंबई काय आम्हाला वेगळी आहे का? नवीन आहे का आम्हाला मुंबई? हां. आम्ही मुंबईत होतोच की. 25 वर्ष मुंबईमध्ये होतो आम्ही." बरं. आता महाराजच आपल्याशी बोलतायत म्हटल्यावरती त्याने आणखीन एक दुसरा प्रश्न त्यांना विचारला, "हो तुम्ही मुंबईत होता? कुठे होतात मुंबईला तुम्ही?" "अरे आम्ही वाळकेश्वराच्या मागील बाजूस होतो." अच्छा. हाच उल्लेख आहे स्वामींच्या हं, चरित्रामध्ये हं. आणि मूळ चरित्रामध्ये. आणि मग म्हणजे आमच्यासारख्या वेड्या लोकांच्या वाचनात जेव्हा ही आली वाळकेश्वर आमचं राहतोच मुंबईमध्ये मी. हो. मग वाळकेश्वरचा परिसर शोधला. त्यातल्या त्यात महाराजांनी सांगितलेलं वाळकेश्वरच्या मागच्या बाजूला. पण आज ती सगळा तो परिसर इतका डेव्हलप झालेला आहे. बरोबर. अगदी प्राईम लोकॅलिटी आहे ती हं. मुंबईतली. तिथे मला काहीच मिळालं नाही. ओके. मग मी विचार केला मुंबईची काही जुनी-जुनी पुस्तकं आहेत मुंबईबद्दल. हां. मला कुठे काहीच मिळालं नाही. पण गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांच्याबरोबर कोणतरी दुसरे आहेत, मला आता नाव आठवत नाही. या दोघांनी मिळून मुंबईचा वृत्तांत म्हणून एखाद्या डिक्शनरीसारखं जाडं पुस्तक, मुंबईचा वृत्तांत नावाने कितीतरी पुस्तकं आहेत. हं. पण एवढं एक जाड पुस्तक आहे. त्या जाड पुस्तकामध्ये मी विचार केला म्हणजे त्याच्यामध्ये आपण शोधूया. ते काहीतरी 1800 मला आता आठवत नाही काय ते तसं खूप जुनं आहे ते हां. 1832-33 वगैरेचं. तर त्याच्यामध्ये मी आणि ते पुस्तक मला मिळेना. मला कोणीतरी सांगितलं. मग आमच्याकडे मुंबई मराठी ग्रंथसंग्रह संदर्भ विभाग आहे. म्हणजे तिथे हां. पुस्तकं बाहेर घेऊन जायला देत नाहीत. पण फक्त लेखकांसाठी, पी-एच-डी करणाऱ्यांसाठी ती आहे लायब्ररी. ओके. मग तिथे जाऊन शोध घेतला. तर नशिबाने मला ते पुस्तक मिळालं. त्याच्यात तो वाळकेश्वरचा उल्लेख मिळेस्तोवर मला कितीतरी गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या, हे हां. वाटल्या. त्याच्यात मी रमलो आणि कसं करता-करता 2 दिवसांनी मला वाळकेश्वरचा ती नोंद मिळाली आणि त्या हं. वाळकेश्वरच्या नोंदीमध्ये ते असं लिहिलेलं होतं स्पष्ट, की वाळकेश्वराच्या मागच्या बाजूला सगळे अघोरी साधू, संन्यासी तिथे संबंध वास होता आणि त्यातला बापरे! एखादा जरी साधू किंवा संत बाहेर आला, कारण तिथे मोठा तलाव आहे. हं. प्रत्यक्ष रामचंद्रांनी तिथे बाण मारलेला आहे. बरं. आणि ते बाण मारून ते संबंध तलाव तो हं. केलेला आहे. तिथे खूप संन्यासी होते हं. आणि त्यातला एखादा साधू संन्यासी जर समजा अंघोळीसाठी त्या बाणगंगा नावाचं जे तलाव आहे तिथे अंघोळीला यायचा. पण ते आल्यावरती त्यातल्या त्या तिथे जे राहणारे होते रहिवासी त्यांच्यापैकी एखादा माणूस बाहेर असला तर तो पटकन घरीच पळायचा आणि बंद करायचा दार. का? बरं. तर त्यांच्या नजरेला नजर मिळवणं सुद्धा मुश्किल असायचं. त्यांचं तेज होतं. इतकं काय ते प्रखर हं. तेज होतं, त्यांची उपासना असायची. हं. आणि ह्या जेव्हा नोंदी मी बघितल्या तेव्हा त्याच्यात मी विचार केला, की बहुतेक इथेच हां. स्वामी महाराज त्या काळामध्ये असतील आणि स्वामी समर्थ ही उपाधी फार खूप नंतरची आहे. हो. महाराज जिथे जातील, तिथे त्यांना त्या कुठे-कुठे दिगंबर बुवा, कुठे वेडा, कुठे हं. संन्यासी काय वाटेल त्या नावाने महाराजांना बोलावलं बरोबर. जायचं. अक्कलकोटमध्ये सुरुवातीला स्वामी महाराज आल्यावरती स्वामी आचार्य म्हणून त्यांनाची बोललं जायचं. हे फार कमी हां. लोकांना माहिती आहे. बरं, बरं. समजलं ना? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये स्वामी महाराज पण ह्या गोष्ट एक आणखीन एक पुष्टी मिळाली. हं. मुंबईचाच विषय आहे म्हणून मी एक आणखीन एक गोष्ट सांगतो. हां. आजसुद्धा मुंबईमध्ये हे बाणगंगेचे रहिवासी जे आहेत, त्यांचं आडनाव भातखंडे. अच्छा. त्याच्यावरती आपण एपिसोड केलेला आहे. हो, हो, हो. काय झालं, की आता तिथे कोणीच ओळखत नव्हतं स्वामी महाराजांना. खूप बरोबर. संन्यासी होते. त्यांच्या पुढ्यात जाण्याची सुद्धा कोणाची ताकद नव्हती. हं. पण स्वामी महाराजांची अनंत ठिकाणची भ्रमंती करत, करत ते जाऊन अक्कलकोटला विसावले. हं. अक्कलकोटला ज्याला विसावले, त्यावेळेला तो चेहरा तर काय बदलला नाही. हो. बरोबर आहे ना? तर असं काहीतरी त्यावेळेला त्यांना ओळखलं. असं म्हणजे खूप केसेसमध्ये ओळखलेलं आहे. अरे हे स्वामी समर्थ म्हणतात हे आपल्याकडे होते. हां. ही जी केस मी तुम्हाला सांगतोय ना तुला, ही फार पूर्वीची आहे. ओके. बाणगंगा परिसरामध्ये भातखंडे नावाचे एक कुटुंब होतं. हं. त्यांची स्वामी महाराजांची भक्ती जी आहे, ती बहुतेक
ते ज्या वेळेला तिथे बाणगंगेच्या किंवा त्या शिवालयाच्या पाठी जे होते तिथपासून ते अक्कलकोटला येईस्तोवर असावे. कारण त्यांच्याकडे आम्हाला 2 गोष्टी अशा सापडल्या, हां. की आता त्याच घराण्यातल्या कोणीतरी ओळखलं असावं, अरे हे जे आहेत स्वामी महाराज जे आहेत हेच आहेत ज्यांच्या पादुका आपल्याकडे आहेत. हां. ते बाणगंगात राहत होते आणि त्या पादुकांकडे जर पाहिलं तर पादुका इतक्या जीर्ण झालेल्या आहेत, काष्ठपादुका आहेत. बर. बरं, त्यांच्याकडे आम्ही जाऊन जेव्हा भेटलो त्यांना सगळं जेव्हा हे झालं तेव्हा त्यांच्याकडे आम्हाला हे सुद्धा मिळालं. आता त्याच्याबद्दल मी अगदी छाती ठोकून सांगत नाही आहे की बाणगंगेच्या मध्ये त्यांचं वास्तव्य असताना आणि स्वामी महाराज तिथे ज्या काय नावाने असतील त्यांच्या वास्तव्य असताना ते स्वामी महाराजांकडून त्यांना त्या कुटुंबाला मिळाल्या का, नंतर मग ते अक्कलकोटला गेले तेव्हा ते बाणगंगेत राहत होते बर. आणि स्वामी महाराजांचं तिथे वास्तव्य होतं. हेच फक्त कुठेतरी ह्याच्यामुळे काही आपल्या मनामध्ये पाल सुटसुट हे त्यावेळेला घडलं असावं. बर. आणि आणि तिसरं असं आहे की त्याला एकंदरीत जेव्हा तुम्ही पाहिलं ना त्या पादुकांची कंडिशन फार पुरातन वागतात. बर. म्हणजे अक्कलकोटला स्वामी महाराज एक साधारण 150 ते 250 वर्षापूर्वीचे 150-250 वर्षापूर्वीच्या इतर ठिकाणच्या पादुका जेव्हा आपण बघतो तर कम्पॅरेटिव्हली या फार जुनाट वाटतात. त्यामुळे शक्य असेल तर एखादं बाणगंगेला मिळेल. पण त्याच्याकडे एक आणखीन आहे, महाराज अक्कलकोटला आल्यानंतर सुद्धा हे कुटुंब तिथे जात होतं 100%. कारण महाराजांचे जे केस कापले जायचे आणि महाराजांची जी नखं कापली जायची त्यात महाराजांची नखं आणि महाराजांचे केस आणि महाराजांचं सगळा प्रत्यय आलेलं ती फेकली जात नसत. अच्छा. बर. तो जो कापणारा जो गोपाळ नावाचा जो न्हावी होता नाभिक, तो आलेले जे होत असायचे ना, आता जर एखादा माणूस आला आणि महाराजांची तो माणूस केस कापते वगैरे तर साहजिकच त्यांचा हात पुढे जायचा की आम्हाला द्या म्हणून. मग ते द्यायचे, कोण कोण जपून ठेवायचे वगैरे काय. पण नंतर जेव्हा त्याला कळलं की हे सगळं घेऊन जाऊन लोकांना गुण येतोय, त्यांची भरभराट होते, आपण दिलेल्या नखाने पुढच्या वेळेला तो माणूस जेव्हा यायचा तो काहीतरी वेगळाच दिसायचा. म्हणजे बर. एक प्रसन्न, खूप सुखावलेला, त्याची श्रीमंती वगैरे सगळी दिसायची तेव्हा एकदम. म्हणजे आधी आलेलं मग त्या गोपाळच्या ज्या नाभिकाला थोडा लोभ झाला, म्हणजे हे थोडं विषांतर होते. आणि तो नंतर मग स्वामी महाराजांचे सगळे नखबिक सगळे जमवून ठेवायचं आणि त्याचे तो तावीत करायचा. बर. स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्याचे तो तावीत जो म्हणतो ना आपण गळ्यात घालायचा आणि ते तो विकायचा. आणि असं म्हटलं जातं की ते विकायला सुरुवात केल्यानंतर त्याचे काही गुण यायचं नाही. तर त्यातलं एक तावीत ज्याच्यामध्ये महाराजांचं नख आहे ते या भातखंडेंच्याकडे आहे आज पण. वा. म्हणून मी म्हणतो ना की एखाद्या बरं हा जो प्रकार हा अक्कलकोटमध्ये घडायचा. बर. पादुका जुनाट, खूप जुनाट. प्लस स्वामी सुद्धा बाणगंगेला होते, ते पण बाणगंगेला राहायचे. पण ह्याचं असं काय ठोस मी सांगू शकत नाही. त्या पादुकांची कंडिशन पाहता मला संशय येतोय. पण अक्कलकोटला ते स्वामी महाराजांच्या नखाचं तावीत मात्र आज सुद्धा भातखंड्यांकडे आहे. मी फक्त नावं सांगतो. माझं एक सगळ्यांना विनंती अशी आहे, तुमच्यासुद्धा याच्यावरती आपण त्याचे फोटो वगैरे आपण देऊया. का होतं माहिती, ही घरं आहेत आणि त्यांचे माणसं सुद्धा फार म्हणजे आता सिनियर सिटीजन एजेड आहेत. आपण कधी त्यांच्याकडे दर्शनासाठी जाणं तेवढं मात्र करू नका, हात जोडून सांगतो. त्याचं सगळ्याचं दर्शन माझ्या स्वतःच्या सुद्धा चॅनलवर मी सगळ्यांना दिलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्या पॉडकास्ट होते, सोम मी तुला सगळे ते फोटो देतो, सगळे ते डिस्प्ले कर, नक्की तिथेच दर्शन घेऊया आपण. तर मुंबईतले भातखंडे हे कुटुंब सहज बोलण्याच्या ओघामध्ये आलं. तर त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की महाराज मुंबईत 25 वर्ष होते, वास्तव्य त्यांचं होतं.